नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी कोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात आजपासून पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे 6 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे 17 धरणं फुल झाली आहेत. या धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी विसर्ग केला जातोय. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं भरली आहेत. धरणं भरली असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय. आतापर्यंत मुठा नदीमध्ये 29.98 टीएमसी पाणी सोडण्यात आलं. हे खडकवासला धरण साखळीत आता 28.84 टीएमसी म्हणजे साधारण 98.92% पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यापेक्षा जास्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये 93 पैकी 72 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये 3,41,000 हेक्टरवरील पिकाचं अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. त्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातील 10% रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी अशा मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. माजलगाव तालुक्यातील तालखेड चाहूर तांडा येथील पूल जो आहे तो अतिवृष्टीमुळे वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण समोर आलाय. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या हा रुग्ण स्थिर आहे. तर हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर आयसोलेटेड याला करण्यात आले आणि उपचार सुरू आहेत. मंकीपॉक्सचं निदान करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी केली जाते. सध्या परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात महागाई वाढत आहे. त्याचप्रमाणे घरांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होते. दिल्ली आणि मुंबईतील घरं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येत आहेत. घराच्या किमतीत वाढ झाली असली तरीही गृहकर्जाच्या सुविधेमुळे अनेक जण घरे विकत घेत आहेत. आज जीएसटी काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विमा प्रीमियमवरील जीएसटी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. याशिवाय ऑनलाईन गेमिंगवरील कराच्या मुद्द्यावरही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेनं जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वांद्रे येथे माउंट मेरी यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी माउंट मेरीचं दर्शन घेतलं. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येत्या 2 वर्षांमध्ये देशातील माओवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 15 दिवसांपूर्वी केली होती. केंद्र सरकारनं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हजारो सैनिक छत्तीसगडला पाठवण्याचा निर्णय घेतलाय. राजकीय गोटातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे. सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची ही बैठक झाली. महायुतीच्या बैठकीमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती खास चर्चा झाली असून मुंबईतील परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला. लाडकी बहीण योजना ते मराठीचा मुद्दा यावरून राज्यात परिस्थिती काय आहे याबद्दल शहांनी माहिती घेतली आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती हाती येते. तर लवकरात लवकर जागा वाटप करण्यावरती तिन्ही पक्षांचा भर असणार आहे. आज दिवसभर अमित शहा सागर आणि वर्षा इथं जाऊन बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. जुहू चौपाटीवरील 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन मोठ्या भावभक्तीनं करण्यात आलं. लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक गणेश भक्त भावुक झाले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते. या बाप्पाचं विसर्जन सोहळा पार पडला. संपूर्ण कुटुंबासह बाप्पाच्या विसर्जनामध्ये शिल्पा शेट्टी सहभागी झाली. ढोल ताशांच्या गजरामध्ये शिल्पा शेट्टीनं बाप्पाला निरोप दिला. मुंबईच्या बोरिवलीमध्ये 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. विधिवत पूजा अर्चा करत लाडक्या बाप्पाला साश्रू नयनानं निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या भावभक्तीनं दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यात आला। जिल्ह्यामध्ये 248 सार्वजनिक आणि 4415 घरगुती गणपतींचं विसर्जन पार पडलं। लोकमान्य टिळकांनी आजोबा गणेशाच्या प्रेरणेनं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। म्हणजे आपल्या देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्रद्धानंद समाजाचा आजोबा गणेश। या सार्वजनिक गणेश उत्सव मंडपामध्ये गणपती प्राणप्रतिष्ठा होऊन 139 वर्ष पूर्ण झाली आहेत। विदर्भात शिक्षणाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रह्मपुरीमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली। ब्रह्मपुरीचा महाराजा मोठ्या थाटात विराजमान झाला। मंडळाच्या वतीनं यंदा अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। अकोल्यातील ITS टेक्निकल लर्निंग केंद्रामध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे। दरम्यान गणेशाच्या धार्मिक उत्सवाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी अशी चित्र कुठेतरी या दरम्यान दिसून आली आहेत। ITS टेक्निकल लर्निंग केंद्रामध्ये पूजा विधीचं काम हे रोबोटच्या हातून पार पडलंय। सूर्या नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गरम्य उरसे गाव या गावानं एक गाव एक उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केलाय। एक गाव एक गणपतीची संकल्पना उरसे गावानं अविरतपणे सुरू ठेवली आहे। पनवेलमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एक व्यक्ती नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। दरम्यान वेळीच नागरिकांच्या लक्षात आल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन दलानं दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढत या व्यक्तीचा जीव वाचवलाय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला। भुसावळमधून तापी नदीवर विसर्जनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये आणि साश्रू नयनांनी मुंबईकर गणेश भक्तांनी दीड दिवसाच्या गणपतींना निरोप दिला। जवळपास 38,094 गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं यावेळी दिली आहे। तमिळनाडूमध्ये कुथनूर पासून जवळ असलेल्या तितलपर्णपुरी जवळ एक मंदिर आहे। या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती मानवी रूपामध्ये पाहायला मिळते। मनुष्याचं मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचं मानलं जात आहे।